जिल्हा परिषदच्या निवडणुका लागतील। या दोन्ही निवडणुका संपल्या की माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडं या राज्यस्तरावर जे प्रलंबित प्रश्न आहेत नगरपालिकेचे ते सोडवण्यासाठी या ठिकाणी आपण बैठक मुंबईमध्ये घेणार आहोत। आदरणीय शिंदे साहेबांनी सुद्धा जेव्हा या निवडणूक प्रचाराला ते कराड नगरीमध्ये आले होते तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की कराडच्या विकासाला निधी कमी करू देणार नाही। अशाच पद्धतीनं आम्ही निश्चितपणे कराड नगरीच्या विकासासाठी निधी राज्यस्तरावरून आणणं, अनेक वर्ष राज्याकडे प्रलंबित असणारे प्रश्न सोडवणं या कामाला आज सुरुवात केलेली आहे आणि काही निर्णय आजच्या बैठकीतच आम्ही घेतलेले आहेत। पालकमंत्री आहात आपण, निमंत्रण नव्हतं? नाही, निमंत्रण कुणालाच नव्हतं। निमंत्रण फक्त नगराध्यक्षांना, मुख्य अधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना होतं। ही अधिकाऱ्यांची प्रशासकीय आढावा बैठक होती। साहेब, सोलापूरमध्ये जो प्रकार घडला आहे, मनसे सेवा ऑफिसरचा मर्डर झाला आणि एकतर्फी निवडणूक व्हावी किंवा बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून भाजपच्या आमदारांवरती त्यावर आरोप होते आणि भाजपच्या आणि सेनेचे कुणी आमदार त्यांना भेटायला गेलेले नाही, त्याचं समर्थन करतात असं अर्थ घ्यायचा आहे। मला माहीत नाही सोलापूरमध्ये काय प्रकार घडला, पण असं काय घडलं असेल तर पोलीस त्याची चौकशी करतील, पोलिसांचं काम करतील, कायद्याचं काम करेल। त्यामुळं असं जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल तर नियमानुसार पोलीस त्याच्यामध्ये लक्ष घालून उचित कारवाई करतील। साहेब, 350 कोटी आणि प्रगती पुस्तकाचा तुम्ही 7 वेळा उल्लेख केला, नक्की काय आहे ते? म्हणजे नाही 350 कोटीचं प्रगती पुस्तक तुम्ही 1 2 3 नाही तुम्ही बऱ्याच वेळा केला उल्लेख म्हणून म्हटलं केला, बरोबर आहे ना। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या 3 वर्षामध्ये 300 पेक्षा जास्त कोटी रुपयांची कामं कराड नगरीला आपण दिलेली आहेत। मी त्यांना मुख्याधिकाऱ्याने एक म्हटलं, नवीन कामं जेव्हा तुम्ही मागताय तेव्हा जुन्या कामांचा आधी प्रगती अहवाल द्या, किती टक्के कामं पूर्ण झाली, किती राहिलेली कामं किती दिवसात पूर्ण होतील आणि या बाबतीतला ते स्वतंत्र आढावा माझ्याकडे देणार आहेत। एवढंच मी त्याला सांगितलं की नवीन कामं मागताना, नवीन निधी मागताना जुनी कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, दर्जेदार झाली पाहिजेत। आणि आता नवीन नगराध्यक्षांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की जुन्या कामांवर त्यांनी पूर्ण लक्ष द्यावं, वेळेत ती कामं पूर्ण करावीत। ड्रेनेजची काही कामं प्रलंबित आहेत, ड्रिंकिंग वॉटर स्कीम, पिण्याच्या पाण्याच्या योजनेची काही कामं प्रलंबित आहेत। प्रायोरिटी, प्राधान्यक्रम या कामांचा मी नगराध्यक्ष महोदयांना प्राधान्यक्रम नक्की करायचं सांगितलेलं आहे आणि आपल्याला कळेल लवकरच ही सुद्धा कामं गतीनं पुढे गेलेली दिसतील। गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली, साताऱ्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, पालकमंत्री कोणत्या बिहार काय झालंय, सुषमा अंधारे मुंबईमध्ये मीडिया पुढे बोलतात। माझ्याकडं सांगली महानगरपालिकेचा संपर्क मंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचा जबाबदारीने रात्री सांगलीवरून आलो, आजची बैठक करून आता नव्या मुंबईत निघालो। सुषमा अंधारेंना मुंबईत बसून बोलायला काय लागते, आम्ही लोकांच्यात आहे, सारखं लोकांच्यात जातोय आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठेही बिघडलेली नाही। कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही 1 to 1 चर्चा करायला आमची तयारी आहे। सुषमा अंधारेंनी सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही, कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली अबाधित आहे। असा उल्लेख संजय राऊतांनी केलाय, शिंदे साहेब ठाण्याचा रहमान नक्की बहीण भाऊच आहे। सुषमा अंधारे, संजय राऊत हे एकमेकाचे आवळे बहीणभाऊ आहेत। दोघांनाही मीडिया पुढे बोलल्याशिवाय दुसरं काही काम नाही। संजय राऊत साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे आता जास्त मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही, त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या। कालच्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्रानं दाखवलं कोण काय आहे ते। भाजपच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणणारा आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे। लोकांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे। दुसऱ्या नंबरला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो भाजपच्या खालोखाल। त्यामुळं आणि तुमची काय अवस्था झाली, संजय राऊतांना म्हणू बघा ना एकदा उबाटा कुठं आहे, उबाटा कितव्या नंबरला आहे, खालून सुद्धा खालच्या नंबरवरून सुद्धा शोधून सापडत नाही। संजय राऊतांनी असं बोलत राहावं, आणखीन संजय राऊतांचा पक्षाचा नंबर त्यांच्या अशा बोलण्यामुळे खाली 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 जात राहील। बापाचा पैसा वाटायला आले, बापाचा पैसा वाटायला नाव नाही घेतलं ते, नाव नाही घेतलं, मग तुम्ही कसं म्हणताय कोणाला म्हणले ते?
नाही ते तुम्हीच अंदाज लावताय का? दऱ्यात राहतात, शेतात राहतात, निवडणुकीच्या वेळेला इकडे येतात, पापाचा पैसे घेऊन जातात. काल म्हणले ते अहो इथे नाव येतात, कुणाचे शेतकऱ्यासारखं करतात, फुलं लावतात, झाडं लावतात आणि परत इकडे येतात, असा सुद्धा त्याने आरोप केलेला आहे. अहो शेतात जाणं, झाडं लावणं, फोटो काढण्यापुरतं वेगवेगळ्या याला मला बघायला एकदा नुसतं फोटो काढण्यासारखं आहे का प्रत्यक्ष किती आडवान शेती केलेली आहे. दऱ्यामध्ये मी काय त्यांचं नाव गणेश नायकांना सांगेन की तुम्ही या दऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो किती अत्याधुनिक शेती आणि सेंद्रिय शेती आणि जी शेतीमधली आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना शेतीतली आवड आहे, तो शेतीत रमणारा माणूस आहे. आणि आत्ताच नाही, नगरसेवक शिंदेसाहेब असल्यापासून त्यांचं गावाकडे लक्ष आहे, त्यांचा ओढ गावाकडे आहे. त्यामुळं फोटोबाजीपुरतं येणाऱ्यातला तो नेता नाही. ते गावाकडे जेवढे रमतात तेवढे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा रमतात. गणेश नायकांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही. चला धन्यवाद. आज पत्रकार दिन आहे आणि ऐका की विशाल शेडवर नव्हता असं म्हणते त्या आणि त्याचबरोबर कोण? त्या ओंकार ढिगे कुठे गायब झाला. या संदर्भात पोलीस प्रशासन तुमच्याशी अधिकृतपणानं बोलेल. या संदर्भामध्ये माननीय प्रकाश शिंदे असतील किंवा कोणी शिंदे परिवारातला असेल यांचा दुरान्वयान्वयी कसलाही संबंध नाही. तर आज पत्रकार दिन आहे आणि कराडचं पत्रकार भवन आहे, तिथं नगरपालिकेने नागरी सुविधा केंद्र केलेलं आहे, नागरी आरोग्य सुविधा केंद्र. तर ते पत्रकारांना कधी मिळणार? मी नगराध्यक्षांशी बोलतोय या बाबतीत. चलो धन्यवाद. एकच प्रश्न, महानगरपालिकेमध्ये